नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र, हा आपल्या गावावरून व्हिडिओ आहे. 3 रेड्या, 2 रेड्या आणि 1 रेडा आहे. जरा बाहेर हवेला काढलेलं आहे त्यांना आणि म्हटलं दाखवा व्हिडिओ. महाराष्ट्रामध्ये अशा रेड्या प्रत्येक घरी 10 तरी तयार झाल्यात. आपल्याकडे पण जास्त नाही आहेत, पण 10 रेड्या तरी तयार झाल्या पाहिजेत दरवर्षी. मित्र, ह्या उद्देशाने ह्या दाखवतो आहे, विक्रीसाठी वगैरे नाही आहेत. ही आपल्याकडे सोनी म्हैस होती बघा पाठीमागं. सोनी म्हशीची रेडी आहे, करिश्माईचं नाव आहे. साधारणतः हिचं वय 2 वर्ष पूर्ण नाही, अजून 4 महिने लागतील 2 वर्ष व्हायला, म्हणजे 20 महिन्याची रेडी आता. ही खूप चांगली क्वालिटीची, आईचं रेकॉर्ड वगैरे पण चांगलं आहे. शिंगांची साईज वगैरे बघू शकता, मस्त रेडी एकदम. दादाला बोला. आणि प्युअर ब्रीडची आहे. आणि ही एक रेडी आहे बघा. हिला साधारणतः 10 महिन्याची रेडी, छोटी आहे ही. आत्ता साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी दूध प्यायची बंद झालेली आहे. रेडीची साईज एकदम मस्त आहे, छान साईज. आणि हा बादल झोरे साहेब आहेत नगरचे, त्यांच्या फार्मवरचा व्हिडिओ बनवला होता पाठीमागं मित्र. त्यांनी दिलेला बुल आहे हा. मदर रेकॉर्ड खूप चांगलं आहे ह्याचं. हा सुद्धा साधारणतः 15 महिने 18 महिने वय. ह्याची तारीख आपल्याकडे एक्झॅक्ट नाही आहे, पण 2 वर्षाच्या आसपासचा असेल. आतलाच आहे 2 वर्षाच्या. कुठल्याने दात वगैरे नाही, काय नाही, एकदम बच्चे आहेत, खेळकर. तर ह्याच्या आईचं खूप चांगलं दूध होतं. त्यांनी आपल्याला फोन करून बोलून घेऊन दिला. त्यांचे तर आभारच मानलं पाहिजे, कारण का चांगला बुल एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी गेला तर चांगली प्रोजनी करेन. टेस्टिकल वगैरे पण खूप छान आहेत. आणि बुलची शेपटाची साईज वगैरे बघा. आणि एकदम वादीसारखं आहे. आणि व्हाईट पण एकदम 2-3 इंचच व्हाईट आहे. दमाने घे, चांगली रेडी बनले. उभा कर. हे ऐकत नाही, जरा सोडलं नाही कधी, त्यामुळे पळत आहेत. बांध तिच्या जागेवर बांध. शिंगांची साईज वगैरे पण चांगली ह्याची बघू शकता. एकदम जाग्यावर रिंग शिंग येते. रेड्यांसाठी खूप फोन असतात मित्रांनो, पण रेड्या चांगल्या क्वालिटीच्या कुठं विकायला नसतात. आणि रेकॉर्डवाल्याच रेड्या घ्या, कुठं घ्या, पण काहीतरी बघून घ्या तरच फायदा. हे बघू शकता, हात वगैरे लावलेला, जरा कासड वगैरे दाखव. हे बघू शकता शेपटाची साईज, कुठंही मास वगैरे नाही, एकदम छोटी शेपटी. आणि खाली फक्त साधारणतः बघा 1-1.5 इंचच व्हाईट आहे. खालचं सिस्टम दाखव समजा. हे बघा, हे सिस्टम बघणं खूप गरजेचं आहे. इथून पुढं कुठंही रेड्या घ्या, हात लावून बेटा, चोळ एकदम असं व्यवस्थित तिला. तर हे सिस्टम, स्वभाव शांत. आता बाहेर सोडल्यात म्हणून ते जवानी तर उड्या मारणारच थोड्याफार, पण एकदम शांत स्वभावाचे आहेत. म्हणजे वेल्यानंतर पण, आणि स्वभाव पण शांत राहील. शिंग वगैरे छान आहेत, आंतररूपी छान आहे. 10-11 महिने वय आहे फक्त. 10चे 11 सुद्धा नाही, 10 महिन्याची आहे. चांगली रेडी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं रेकॉर्ड आणि चांगला प्युअर मुर्रा आहे. आता कुठेही काय टीका वगैरे नाही. हिला पण हात लावून वगैरे दाखवायचं. ही करिश्मा आहे सोनीची. पाठीमागं सर्व दिला, जरा सगळं उभा कर. यांना जोश लय आता, सोडल्यावर नुसत्या पळायच्याच मार्गावर असतात फक्त. दाखव जरा, हात वगैरे लावून दाखव. पुठ्ठा वगैरे हा बघा, पुठ्ठा एकदम मजबूत आहे. आणि ह्या पुठ्ठ्यावरच रेडी तयार होती. हिचं पण शेपटाची साईज बघा, एकदम छान आहे. हिचं पण 2-3 इंच शेपूट पांढरं आहे फक्त. हिच्या आईचं शेपूट जास्त पांढरं होतं, पण हिचं एवढं पांढरं आलेलं नाही. आणि खालचं स्ट्रक्चर खूप छान आहे, स्ट्रक्चरसुद्धा. हे बघा अंतर. तिच्या आईचे पण अशी सोनी बऱ्याच आपले सबस्क्रायबर त्यांनी बघितलेली आहे, आणि तिचं स्ट्रक्चर माहिती आहे. हिचं पण अंतर वगैरे सडातलं असंच येईल वेल्यानंतर. आणि साईज का असायची, हे रिंकल्स वगैरे असले पाहिजेत. हिचं पाय पुढं घे, हा पाय थोडा पुढं घे. आता ही उभा जर व्यवस्थित राहिली, हे बघा आता हिची कास कशी येईल, हे अंतर हे अंदाजावर घ्या. ही पूर्ण गादी चांगली असली पाहिजे. आणि पुठ्ठा वगैरे तर छान रिझल्ट येतो यांचा. सोनी म्हैस होती मित्र आपल्याकडं. खूप कासाची म्हैस आहे, एकदम बिग साईज. आता अनंतकृष्णा डेअरी फार्म म्हणजे उपाध्ये साहेबांच्या फार्मवर गेलेली आहे. हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल कास. अजून कुठंच काय नाही अजून. आणि साधारणतः 5-6 महिने लागेल हिला लागायला. पुढं पण चांगली प्रोजनी घेण्याचा प्रयत्न आहे. ह्याची हाईटला चांगली आहे. तिचेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ लावतो. ही ज्यावेळेस हिची आई बसू दे तिला. ही ज्यावेळेस व्हॅली होती त्यावेळेस पण आपल्याकडेच होती, त्याच्यामुळे हे सगळं रेकॉर्ड आहे आपल्याकडं. बादलला सोड, चालून दाखव बरं जरा. हा बादल आहे, बादल खूप चांगल्या पेडिग्रीचा आहे.
ह्याचं फादर कोण आहे ते माहीत नाही, याचे लेबीस असू शकतो, पण आई खूप चांगली आहे. तिकडे घे. आईच्या रेकॉर्डवर त्यांनी आपल्याला दिलेला आहे हा. आणि चांगला झोपायचा प्रयत्न आहे, पण आता हे गरमी उन्हाळ्यामुळे थोडी तब्येत यांच्या पाहिजे तशा नाही आहे चांगल्या. स्लो घ्यायचा एकदम. बुलमध्ये काय बघण्यासारखं असतं बघू शकता. पायांची साईज वगैरे, पुढची चादर वगैरे मोठी नसली पाहिजे. थोडं चालव एक पाऊल पुढं. पाय मजबूत आहेत आणि ह्या वयातच पाय मजबूत असणं गरजेचं आहे. आणि दोन्ही पायामधलं अंतर म्हणजे लांबी पण छान आहे त्याची. त्याला बांधून त्याला पण हात वगैरे लावून दाखव. त्याची पण शेपटाची साईज खूप छान आहे. शांत आहे ना हा. लाव ना हात, लाव जरा. असे हात वगैरे लावल्या कोणतेच हालत नाही, पण आता त्यांना खेळण्यासाठी पुढून दाखवायचं. म्हणजे सडा टेस्टिकल म्हणजे ह्याचं बोलची पण पाहणी करताना तुम्ही ह्या गोष्टी पाहायचं. पाय मागे त्याचा जरा, हा पाय हा, हे बघू शकता. ह्याचे पण जे सड आहेत ना, ह्यांचं अंतर बघा. हे अंतर खूप गरजेचं आहे आणि टेस्ट करा. आणि ह्यांचं जर अंतर असेल तर येणाऱ्या रेड्या पण छान येणार. टेस्टिकल तर ऑलरेडी चांगलेच बनवतात धुल्या वगैरे. चेहरा वगैरे बघा, शिंग एकदम रिंग येणार. आई त्याची बघायला आहे. आता आई साधारणतः 1 महिना कच्ची आहे. ती वेळेला झाल्यावर पण तिचा फोटो वगैरे व्हिडिओ जर भेटला तर तो सुद्धा लावू आपण. पण छान बुल आहे आणि असे बुल गरजेचे आहेत मित्रांनो. सिमेंट्स तर गरजेचे आहे, पण महाराष्ट्रात बुलसुद्धा गरजेचे आहेत. चांगले बुल निर्माण झाले तरच चांगली प्रोजनी महाराष्ट्रात तयार होईल. आणि सगळीकडं सिमेंट्स जर अवेलेबल नाही झाले, काही म्हशी सिमेंट्सवर नाही राहिल्या, रिपीट झाल्या, तर ह्याची गरज असते. आणि त्याच्या आम्ही बरेच बुल सेलसुद्धा केले, 4-5 चांगले. तिकडं जाऊन पण चांगला रिझल्ट. आणि चांगला बुल असला तरच रेफर करतो आहे मित्र आपण. उगाच काहीतरी बुल असेल तर रेफर नाही करत. तर हे सध्या ह्याच्यातली विक्रीसाठी काहीच नाही आहे, हे सांभाळतो आहे आपण. चेहरा वगैरे बघू शकता. तर मित्रांनो, तुमच्या जरी रेड्या असतील, म्हशी असतील, रेकॉर्ड तयार करत झाला. तुमच्याकडे व्हिडिओ फोटो काढून ठेवत चला. म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला जर डॉक्टर आप्पासू पाटील यांनी सांगितलं की एक अल्बम तयार करा, तसं करणं खरंच गरजेचं आहे. तुमचं रेकॉर्ड राहतं, माहिती होती की काय पोझिशन आहे काय नाही. आणि दाखवायला येतं समोरच्याला. आपल्याकडे जर काय रेकॉर्ड नसेल तर आपण काहीच दाखवू शकत नाही. हिला सोडता येईल का? ही सोडल्यावर जरा पळते, मोठी असल्यामुळे याला ओढत नाही. आणि खुरचा पण लय इश्यू असतो बघा. आता थोड्या चालतात फिरतात नाही तर पाण्यावर वगैरे, म्हणून खूर ह्यांची व्यवस्थित आहेत. जर कायमस्वरूपी बांधून राहिल्या तर खूर व्यवस्थित राहत नाहीत. ह्यांना मुक्त गोठा आपल्याला करायचं नियोजन सध्या पण नाही. मुक्त गोठ्या जर अशा तुम्ही प्रत्येकाने 10-15 जरी रेड्या सोडल्या, सेम गाईचा मुक्त गोठा असतो तसंच म्हशींचा पण बऱ्याच ठिकाणी बघितला, तसा पण व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न आहे. मुक्त फार्ममध्ये व्यवस्थित राहतात. ह्या बांधण्यापेक्षा जर आणखी या मुक्त राहिल्या, खेळल्या, बागडल्या तर खूप त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट होती. आणि बघा, मऊ मातीवर आल्या लगेच खाली बसायची एकदम त्यांची आहे. म्हणजे हाच फायदा आहे. मऊ मातीमध्ये जर आल्या ना रेड्या आणि त्यांची तब्येत होती, पोट वगैरे सुटत नव्हतं. ह्याला थोडं पोट सुटल्यासारखं वाटते, एकदम तब्येत आहे कमी. आणि पोट म्हणजे ह्यांची खाण्याची क्षमता वगैरे वाढते, भूक वाढते, पाणी वगैरे चांगले पितात. ऊन लागायचं असेल तर उन्हात बसतात, सावली पाहिजे असेल तर सावलीत बसतात. त्या दृष्टीने मुक्त गोठा खूप गरजेचा आहे. आणि व्यवस्थित अँगल वगैरे मारल्या तर म्हशीचे मी बरेच मुक्त गोठे बघितले, व्यवस्थित आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा ते दृष्टीने प्रयत्न करणार आहे. गावाला पण चांगला प्रशस्त शेड मारण्याचा माणूस आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ दाखवायचा हाच पर्पज आहे की रेड्या तयार करा, चांगल्या म्हशीची प्रोजनी घ्या. येणाऱ्या काळामध्ये खूप म्हशींच्या चांगल्या किमती होतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि अशा रेड्या बघता बघता तयार होतात. ही 10 महिन्याची आहे, ही आता 19 महिन्याची आहे. जी तारीख आहे आपल्याकडं, म्हणजे 20 महिने पण हिला पूर्ण नाहीत. 19 महिन्याची रेडी आहे. ती जी आई आता परत वेलेली पाठीमागं सरांकडे दिलेली आहे ती. तर म्हशी तयार होतात. त्याच्यामुळे तुम्ही थोडा प्रयत्न करायला लागतो. 2-3 महिने जर चांगलं रेड्यांना व्यवस्थित दूध पाजलं तर ह्यांना काय एवढं विशेष दूध वगैरे पाजलेलं नाही, तो आपण त्यांनी दिलेला आहे. आणि दोघींना पण एवढं विशेष दूध नाही पाजलेलं, पण रेड्या चांगल्या आहेत. आणि 1 वर्षभरात ही लागण 7-8 महिन्यांनी लागली तरी 25 किंवा 2.5 वर्षात किंवा 2-2.25 वर्षात लागल. हाईट वाढली पण अजून ग्रोथ नाही तिची पाहिजे तशी, तब्येत नाही आहे. तर मित्रांनो, हा रेड्या कशा वाटला, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्र हो. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.